श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता. तर बघा, आजची ही सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आजचा प्रत्येकाच्या घरामध्ये बघा पती पत्नीचं जमत नसेल, घरात कटकटी असते, त्याच्यानंतर घरातली जी काही आपली लहान मुलं आहेत ती हट्टीपणा करतात, ऐकत नाहीत किंवा त्यांची नेहमी चिडचिड होते आणि घरात पण नवरा बायकोचं नेहमी भांडण होत असतं. त्याच्यावर उपाय काय आहे किंवा सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तर प्रत्येकाला माहिती आहे बघा, जो कोणी स्वामींना मानतो त्यांना माहितीच आहे की स्वामींची सेवा केल्याने ह्या गोष्टीचं निरसन होतं किंवा ह्या गोष्टी कमी होतात घरातल्या. पण काहींचा अनुभव असा आहे की आम्ही स्वामींची सेवा करतो तरी पण ह्या गोष्टी कमी होत नाहीत. तर तेव्हा काय करायचं बघा, आता प्रत्येकाच्या घरामध्ये नवरा बायकोचं कशानं तरी भांडणं होतच असतं. असं एखादं तुरळक असेल की ते लगेच भांडणं होतात आणि ते लगेच बोलतात. पण काहींचे भांडणं इतके टोकाला गेलेले असतात की अक्षरशः ते डिवोर्सपर्यंत जातात. पण असं होऊ नये म्हणून तुम्ही ही सेवा करा, उपाय करा. तर तेव्हा काय करायचं, तुम्हाला 21 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे. 21 दिवसाची ही सेवा करायची, 21 दिवसाचा संकल्प करायचा. आणि संकल्प करताना काही करायचं नाही आहे तुम्हाला, ज्याला काय असं जास्त मांडणी वगैरे करायचं नाही, काही नाही. तुमचं देवघर आहे, देवघरामध्ये स्वामींचा फोटो आहे, त्या फोटोसमोर बसायचं आणि बसल्याच्या नंतर अगरबत्ती लावायची. पण अगरबत्ती ही तुम्हाला जी लावायची आहे ती केमिकल युक्त नसली पाहिजे. म्हणजे त्या अगरबत्तीमध्ये केमिकल नसलं पाहिजे, आयुर्वेदिक असली पाहिजे ती. शक्यतो तुम्ही घेताना ही आयुर्वेदिकच घ्या. जी अगरबत्ती आहे ती तुम्ही आयुर्वेदिकच घ्या किंवा आपल्या केंद्रामध्ये पंचगव्य मिळतं बघा, त्या पंचगव्याची पण तुम्हाला धूप म्हणा किंवा अगरबत्ती म्हणा मिळते, ती घ्या. तर अगरबत्ती लावायची, त्याच्यानंतर पाणी घ्यायचं, एका ग्लासमध्ये घ्या, फुलपत्रामध्ये घ्या, ते पाणी घ्यायचं आणि तुम्हाला आसन घेऊन स्वामींसमोर बसायचं आहे. एवढं झालं, तुम्ही बसलात, स्वामींना संकल्प करायचा की आजपासून मी म्हणजे तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं आणि तुम्ही कशासाठी करता आहात. आता तुम्ही कशासाठी करतायत की तुमच्या घरातल्या कटकटी कमी व्हाव्यात, तुमचं नवरा बायकोचं भांडण होऊ नये किंवा जे झालेलं आहे ते मिटावं, किंवा तुमचे मुलं हट्टी आहेत, ते ऐकत नाही आहेत, चिडचिड करतात किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही. या सर्व गोष्टींसाठी तुम्ही ती सेवा करणार आहात आणि ती सेवा माझ्याकडून तुम्ही 21 दिवस करून घ्या, अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे स्वामींना. आणि कोणती करणार आहात तुम्ही सेवा, तर 21 दिवस तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार आहात. तर किती करायचं आहे, तुम्ही जी अगरबत्ती लावलेली आहे ती अगरबत्ती पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. तर ही सेवा तुम्हाला 21 दिवस करायची आहे, कंटिन्यू 21 दिवस करायची आहे. तर ही सेवा बघा, तुम्ही करून बघा आणि 21 दिवसाच्या आत तुमचे सगळे म्हणजे जे काही तुमच्या घरामध्ये कटकटी असतील, तुमचं नवरा बायकोचं भांडण होतं आहे ते पण तुमचे भांडणं होणारच नाहीत आणि जे झालेले आहेत ते पण 3 ते 4 दिवसामध्येच मिटतात की नाही बघा. इतका प्रभाव त्या सेवेने पडतो. त्या अगरबत्ती जळाल्याच्या नंतर त्या पेल्यामध्ये काय करायचं, तुमची सेवा पूर्ण होते. पूर्ण अगरबत्ती जळाल्याच्या नंतर ती अगरबत्तीची जी काही विभूती आहे ती थोडीशी त्या पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी तुमच्या मिस्टरांना द्यायचं, घरातल्या व्यक्तींना द्यायचं. पण जर आता सगळेच मिस्टर सेम नसतात. एखाद्यांना काय वाटतं, प्रत्येक व्यक्तीला घरातल्या प्रत्येकच व्यक्ती चांगल्या मनाची असेल असं नाही आहे. त्या व्यक्तीला काय वाटतं की ही बाई दुसरंच काहीतरी करते की काय असे बरेचसे निगेटिव्ह विचार येतात. त्याच्यामुळे त्यांना काय करायचं, गुपचूप त्या आपल्या हांड्यामध्ये म्हणा किंवा माठामध्ये ते पाणी ओतायचं आणि ते पाणी तुम्ही जेवणाच्या वेळेस द्या किंवा तुम्हाला जेव्हा मागतील तेव्हा ते पाणी तुम्ही त्यांना द्यायचे. पण ते पाणी वायाला गेलं नाही पाहिजे एवढी तुम्ही काळजी घ्यायची, कारण त्या पाण्यामध्ये तुम्ही ते तीर्थ टाकलेले, ते पाणी तुमचं सेवेचं पाणी आहे. आता रोजच तुमचा हांडा वगैरे जर संपत असेल
तर तो पूर्ण हांडा पहिला रोजच न धुता जेव्हा त्यातलं पाणी संपेल तेव्हाच ते काय करायचं धुवून काढायचे. एवढी तुम्ही काळजी घ्यायची आणि ही सेवा तुम्ही 21 दिवस करायची. बघा, तुम्ही ही सेवा अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे. ही खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा आहे. तुम्ही ती करून बघा. काही लागत नाही हो त्याला, काही नाही लागत. फक्त तुम्ही चालता बोलता किंवा प्रवासात इकडे तिकडे तुम्ही कुठे म्हणजे असं त्या ठिकाणी करू शकत नाही. तुम्ही घरी बसून तुम्ही हॉलमध्ये करू शकता, बेडमध्ये करू शकता आणि जिथे देवघर आहे तिथे बसून करा. फक्त एका ठिकाणी बसून तुम्हाला अगरबत्ती लावून पाणी घेऊन ती सेवा करायची आहे आणि एकाग्रतेने करायची आहे. जेव्हा तुमचे मुलं झोपलेले असतील, घरामध्ये म्हणजे शांतता असेल, कशाचा आवाज येत नाही, तेव्हा तुम्ही ती सेवा करा. सेवेला टाईम वेळ काहीच नाही आहे. तुम्ही कधी पण करू शकता. फक्त शांतता असताना करा, कारण तुमचं पूर्ण मन त्या सेवेमध्ये एकाग्र झालं पाहिजे. पूर्ण सकारात्मकता त्या सेवेमध्ये उतरली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला अनुभव येईल. नाहीतर तुम्ही सेवा करता करता मध्येच कोणाला तरी बोलताय, तुमच्या मनामध्ये बाकीचेच काहीतरी विचार चालू आहेत. विचार तरी येणारच, पण त्या विचारांसोबत तुम्ही गप्पा मारायच्या नाहीत. लगेच तुमचं मन मंत्रावर म्हणजे श्री स्वामी समर्थ नामस्मरणावर केंद्रित झालं पाहिजे. विचार तर येणारच, कारण जेव्हा आपण चांगलं काहीतरी काम करत असतो तेव्हा आपले विचार आपल्याला ते काम करू देत नाहीत. त्यामुळे त्या विचारांवर तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही जे नामस्मरण करताय ना, ते नामस्मरण तुमचं चालूच राहू द्या असं. आणि जेव्हा म्हणजे तुम्ही ना तुमच्या मनामध्ये फक्त त्या पाण्याकडे बघत राहा. तुम्ही नामस्मरण करताना त्या पाण्याकडे बघत राहा आणि फक्त तुमच्या मनामध्ये चांगले विचार आणा. नामस्मरण करताना फक्त एवढंच मनामध्ये आणायचं की माझ्या घरातलं सगळं चांगलं होणार आहे, भांडणं मिटणार आहेत, मुलं पण ऐकणार आहेत, अभ्यासात प्रगती होणार आहे. ज्या तुमच्या काही प्रश्न असतील ना, त्या प्रश्नांविषयी तुम्ही ना पॉझिटिव्ह बोलायचं, पॉझिटिव्ह मनात विचार आणायचा आणि त्या पाण्याकडे पाहायचं. तुम्ही जे पाणी समोर ठेवलेलं आहे त्या पाण्याकडे पाहायचं आणि नामस्मरण करत राहायचं ती अगरबत्ती जळेपर्यंत. त्याची विभूती नंतर पाण्यात टाकायची आणि ते पाणी सर्वांना द्यायचं. जास्त पण टाकू नका, कारण ती जर केमिकल आयुर्वेदिक नसली अगरबत्ती, केमिकलयुक्त असेल तर ती घशाला वगैरे त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे थोडंसं किंचित टाकायचं आणि ते पाणी सर्वांना प्यायला द्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही जर हा उपाय 21 दिवस केला तर तुमच्या घरामध्ये ज्या काही कटकटी असतील ना, त्या नक्की आणि नक्की दूर होतील. याची शाश्वती मी नक्की देते, कारण ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये तर इतकी ताकद आहे. तुम्ही फक्त एकाग्रतेने नामस्मरण करा. मनामध्ये कसलेही वाईट विचार आणू नका, नकारात्मक विचार आणू नका. फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि 21 दिवसाच्या आत तुमचं हे सगळे घरातले प्रश्न सुटलेले असतील. तुम्ही याचा अनुभव पण तुम्ही नक्की शेअर कराल की ताई तुम्ही सांगितलेली ही सेवा केली आणि याच्यातून मला असा अनुभव आलेला आहे. तर बघा, हा छोटासा व्हिडिओ किंवा छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.